नमस्कार. ज्या वेळेला देविकाचे काका घरात आलेले असतात त्याच वेळेला आजीला देविकाच्या आईचा फोन आलेला असतो. त्यावेळेला आजी देविकाच्या आईचा फोन उचलते. त्यावेळेला लगेच देविकाची आई आजीला म्हणते, अहो आजी, सत्यजित कुठे आहे? मीरा कुठे आहे? मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला आजी बोलते, अहो काय झालं ताई, बोलाल का तुम्ही? तेव्हा लगेच देविकाची आई बोलते, अहो मी सांगलीत आली आहे, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या दोघांना सांगा ना मला भेटायला. तेव्हा लगेच आजी बोलते, तुम्ही घाबरू नका, मी त्यांना पाठवते. तुम्ही घाबरताय का एवढ्या? घाबरू नका सांगतेय ना, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्हाला घाबरायची गरज नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी आजी असं बोलताच मीरा बोलते, काय झालं आजी? त्यावेळेला आजी घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेमध्ये सत्या आणि मीराला सांगत असते. तेव्हा सत्या बोलतो, आजी तू काळजी करू नकोस. तेव्हा आजी बोलते, काळजी कशी करू नको? अरे तुला तर माहिती आहे ना, त्यांच्यासोबत राजवीरसुद्धा आहे, मला त्याची काळजी वाटते. तेव्हा मात्र लगेच सत्या बोलतो, तू काळजी करू नकोस, मी जाऊन भेटून येतो. तेव्हा मीरा बोलते, मी सुद्धा येते. तेवढ्यात निरूपा हाक मारते, कुठे चाललात? कधी बघावं तर बाहेर नुसतं फिरायला जायचं असतं, थांबा पहिल्यांदा, काय झालंय? तेव्हा लगेच मीरा बोलते, हे बघा सासूबाई, आपण नंतर बोलूया का? सासूबाई खूप महत्त्वाचं काम आहे, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ दे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुला कळत नाही घरात पाहुणे आलेत? तेव्हा लगेच सत्या बोलतो, पाहुणे कुणाचे आहेत? त्या देविकाचे ना, मग तिने करावी त्यांची सेवा. माझ्या धूमकेतूने काही तुमचा पत्कर घेतला नाही आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या पाहुण्यांची उठबस करायला, प्रत्येक वेळेला तिने करायचं आणि बोल मात्र तिनेच खायचे, येता जाता टोमणी मात्र तिनेच ऐकायची. का म्हणून? तुमचं तुम्ही बघा ना, कशाला उगाच नको नको ते करताय? तेव्हा मात्र खूपच राग निरूपाला आलेला असतो आणि निरूपा बोलते, पनवती, उगाच माझ्यावरती आवाज चढवू नकोस हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घरातली सून आहे ना ही म्हटल्यावरती हिने करणं भागच आहे. तेव्हा लगेच सत्या बोलतो, हो का, घरातली सून आणि फक्त मीरा? कधी तिला तसा सन्मान तरी दिलायस का? एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा, मला तुझी सगळी नाटकं कळतात. निरूपा, मला काही समजत नाही अशातला भाग नाही आहे, सगळं समजतं, पण तू मात्र आता तुझंच बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी पाहुणी आहे, त्यांचं काय करायचं आणि काय नाही ते तू बघायचंस. उगाच माझ्या धूमकेतूला याच्यामध्ये घ्यायचं नाहीस. तेव्हा मात्र निरूपाचा चांगला चेहरा उतरलेला असतो. त्याच वेळेला सत्या मीराचा हात धरतो आणि मीराला तिथून घेऊन जातो. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने, सत्या सत्या थांब, पण काहीही केल्या सत्यजित थांबत नाही. त्यावेळेला आजी निरूपाचा हात मुरगळते आणि निरूपाला बोलते, निरूपा जा जा, तूच कामं कर जा सगळी, उगाच येता जाता मीराला कामाला लावायला बघू नकोस. कारण कितीही काही झालं ना तरी मीरा आता कोणतंच काम करणार नाही आहे, सारखं आपलं मीराच्या पाठीपाठी असतेस. इकडे देविका खूप घाबरलेली असते, तिला खूप भीती वाटत असते. ती म्हणत असते, आज तर या अंकलनी सापच वाट लावला नसती, आता तर मला खूप भीती वाटते, काय करावं तेच समजत नाही. ह्या सत्य आणि मीराच्या बाबतीत जर का काही झालं तर मात्र माझं काही खरं नाही, कारण त्यांचं लक्ष तर माझ्यावरती अचूकच आहे, मला दिसतंय ना ते. मला आता काय करावं तेच कळत नाही आहे, कशा शांत करू या सर्व गोष्टी तेच समजत नाही. पण गोष्टी मात्र शांत केल्याच पाहिजेत, नाहीतर सगळं हातातून निघून जाईल. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा, ए देविका, देविका बाहेर ये. तेव्हा देविका बाहेर येते आणि बोलते, आई काय झालं? आई कशाला तुम्ही मला हाका मारताय? त्यावेळेला लगेच देविकाला निरूपा बोलते, देविका चल जरा किचनमध्ये मला मदत करायला. तेव्हा लगेच देविका बोलते, पण का आई? आता तर माझे अंकल आलेत ना, तरीसुद्धा तुम्ही मला कामाला लावणार आहात का? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मग काय करू, मी करू का घरची सगळी कामं? तेव्हा लगेच देविका बोलते, ती मीरा आहे ना, तिला सांगा ना. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, ती जर का असती ना तर मी तिलाच सांगितलं असतं. अगं पण ती गेली त्या सत्यासोबत कुठेतरी बाहेर.
तेव्हा देविका बोलते, का गेली बाहेर ती? तुम्हाला बोलली का जाताना? तेव्हा निरूपा बोलते, नाही बोलली. तो आगाऊ सत्या प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न करतो, काही ना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याने मुद्दामून हे सर्व केलं. मला काही कळत नाही का? आता त्याचं जे वागणं आहे ना तेच चुकीचं आहे आणि त्या सत्याला तर मी आता धडा शिकवणारच. त्याशिवाय मी गप्प नाही बसणार. आता मात्र बस झालं. आता या गोष्टी तर मला विसरायच्याच आहेत आणि या गोष्टींचा मला विचारच करायचा नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र सत्याला इकडे खूपच राग आलेला असतो. सत्या मीराला म्हणतो, बघितलंस का देविकाची नाटकं? मी तुला सांगतोय धूमकेतू, आता फक्त त्या देविकाच्या त्या अंकलचं सत्य मला समजू देत नाही ना, तिची चांगलीच वरात काढली तर बघ त्यावेळेला लगेच. मीरा बोलते, तुम्ही जरा शांत बसाल? तुम्ही कशाला मध्ये मध्ये पडता हो? किती वेळा सांगितलंय नको त्या गोष्टींमध्ये पडूच नका. कारण ती देविका कशी आहे ना ते तुम्हाला माहितीच आहे ना. प्लीज तुम्ही जरा स्वतःला शांत करा. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, धूमकेतू तुझ्यामुळेच मला प्रत्येक वेळेला शांत राहावं लागतं. धूमकेतू तुझ्याचमुळे मी गप्प बसतो, पण प्रत्येक वेळेला मी गप्प बसेनच असं नाही. त्यावेळेला मीरा बोलते, पण तुम्हाला गप्प बसावं लागेल. आपल्याला सत्य शोधूनच काढायचं आहे ना, मग सत्य शोधण्यासाठी गप्पच बसा. तेवढ्यात तिथे देविकाची आई आलेली असते. देविकाच्या आईला बघता सत्यजित मोठ्याने बोलतो, तुम्ही? अहो मावशी, तुम्ही इथे आहात, पण राजवीर कुठे आहे? हे बघा मावशी, जे काही असेल ना ते खरं खरं सांगा. राजवीर कुठे आहे? आणि मावशी तुम्ही का रडताय? रडू नका ना. तेव्हा लगेच मोठ्याने देविकाची आई बोलते, सत्यजित अरे काय करू मी? मलाच कळत नाही. कसं सांगू तुम्हाला तेच समजत नाही, पण मला मात्र तुला सगळं काही सांगायचं आहे. सत्यजित प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा सत्यजित बोलतो, हे बघा मावशी, काय झालंय ते मला सांगाल का? प्लीज तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल. तेव्हा लगेच मावशी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतात आणि ते ऐकल्यानंतर मीरा आणि सत्यजित एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा मीरा खूपच घाबरलेली असते. ती स्वतःशीच बोलते, बाप रे, हे सर्व काय आहे? हे जर का असं घरी कळालं तर मात्र सगळीच वाट लागली, सगळंच हातातून निसटून गेलं. मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते आता. पण आता मला शांत राहून चालणार नाही. आता मला काहीतरी केलंच पाहिजे. जर का मी गप्प राहिले तर सगळ्याच गोष्टी हातातून निसटल्या. पण आता मात्र मी शांत राहणार नाही आहे. लवकरात लवकर मला या संधीचं सोनं केलं पाहिजे. तर इकडे देविका खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते, वाट लागली आता. या मीराच्या हातात काही ना काहीतरी सापडणार आणि ही मीरा गोंधळच घालणार. मला पूर्णपणे खात्री आहे ही मीरा मुद्दामून ही सर्व करणार. आता काय करू मी? कसं सावरू? कारण गोष्टी तर हाताबाहेर जायला लागल्यात. मला शांत राहून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, देविका चल कामं कर, आटोप पटापट. तुझा अंकल आलंय ना, तूच कर काय ते. तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते, वाट लागली. एवढा लंडनवरून अंकल आणला तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही. आता काय करू मी? तुम्हाला काय वाटतं? देविकाच्या आईने असं काय सत्य सांगितलंय जे ऐकून मीरा आणि सत्यजितला धक्का बसलाय? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.